नमस्कार. प्रॉपर्टी एक्झिबिशन म्हटलं की ठाणेकर आणि मुंबईकरांना एक वेगळी वाईब त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि अनेक जण मी असे बघितलेले आहेत की जे प्रॉपर्टी एक्झिबिशनसाठी थांबतात आणि त्याच्यानंतर मग या एक्झिबिशनमध्ये येतात, खूप सारे ऑप्शन्स बघतात आणि त्याच्यानंतर ते चूज की आपल्याला एक्झॅक्टली कुठे घर घ्यायचं आहे. आणि बिलीव्ह मी, इथे प्रत्येकाला त्यांच्या प्रकारचं घर सापडत असतं. तर आज अशाच प्रकारे मी ड्रीम रियालिटीजच्या स्टॉलवर आलेलो आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत श्री आशुतोषजी म्हस्के. आशुतोष सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि आशुतोष सरांबरोबर अपूर्वा म्हस्के देखील या ठिकाणी आहेत. आशुतोष सर, एक तर मराठी माणसाचा एवढा सुंदर स्टॉल आहे, मराठी व्यावसायिकाचा, मराठी बांधकाम व्यावसायिकाचा एवढा सुंदर स्टॉल आहे. तुमचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतं MCHI मध्ये पार्टिसिपेट करताना? आज आपल्या इथे ठाण्यातला सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्सपो MCHI तर्फे इकडे आयोजित करण्यामध्ये आलेला आहे. आमचा ह्या एक्सपो मध्ये पार्टिसिपेट करण्याचा हा दुसरा वर्ष आहे आणि आपला ठाण्यामध्ये असा एवढा मोठ्या स्केलवरती होणारा एकमेव प्रॉपर्टी एक्सपो. एक्झॅक्टली, बरोबर. आणि त्यामध्ये आज आपण ठाण्यामध्ये काम करतो. आज आपली ही कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. त्या ठाण्यामध्ये आज इकडे आपण एक मराठी उद्योजक म्हणून आपण आपलं नाव बनवत आहोत आणि आपला स्टॉल इथे लागलेला आहे. त्याबद्दल तर खूपच असं प्राऊड फिलिंग वाटतेच. एक्झॅक्टली. त्यामध्ये आपला मराठी उद्योजक पण कुठेतरी पुढे जातोय. आज सगळे बघायला गेलो तर आज ही जी इंडस्ट्री आहे जास्त करून गुजराती आणि मारवाडी डेव्हलपर्स कडून डॉमिनेटेड आहे. आज तिकडेही आज मराठी उद्योजक कुठेतरी पुढे जातोय. याचा एक चांगला आहे. कारण ड्रीम रियालिटीज ठाण्यातलं तर एक मोठं नाव आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघत असतो ड्रीम रियालिटीचे प्रोजेक्ट असतात. ह्या एक्झिबिशन मध्ये आपण कुठले कुठले प्रोजेक्ट घेऊन आलेले आहात? आमच्या ठाण्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशन्स मध्ये प्रोजेक्ट चालू आहेत. आमच्या तीनाथ नाक्याजवळ एक प्रोजेक्ट चालू आहे भास्कर कॉलनीमध्ये. आपलं नवीन ठाणे रेल्वे स्टेशन जे येणार आहे तिथे जवळ आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे. वागळे इस्टेटमध्ये आम्ही नवीन कमर्शियल प्रोजेक्ट ड्रीम नेक्सस नावाने आता लॉन्च केलेला आहे. त्याचंही काम चालू झालेलं आहे. पाचपकाडीमध्ये आपल्या महानगरपालिकेजवळ कसाळी तळाव जिथे आहे तिथे आमचा एक प्रोजेक्ट चालू. खोपटमध्ये आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे. असं वेगवेगळ्या लोकेशन्स मध्ये प्रोजेक्ट चालू आहे, वेगवेगळ्या बजेट्स मध्ये प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला त्याची जी काही रिक्वायरमेंट असेल एका पर्टिक्युलर लोकेशन मध्ये हवे, बजेटमध्ये हवे, त्या प्रत्येक बजेटचे आणि प्रत्येक लोकेशनचे प्रोजेक्ट आमच्याकडे आज ठाण्यामध्ये अवेलेबल आहे. क्या बात आहे. साधारणपणे एखाद्या माणसाला जर का वन बेडरूम किचन घ्यायचं आहे, म्हणजे 1 BHK घ्यायचं असेल आणि एखाद्याला 3 BHK 4 BHK घ्यायचं असेल तर सगळे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. साधारणपणे असं म्हटलं जातं की जो सर्वसामान्य माणूस आहे याचं प्रत्येक गोष्ट येऊन थांबते बजेट पशी. माझे स्वतः येऊन बजेट पशी गोष्ट थांबते. तर कुठल्या बजेट पासून कितीपर्यंतचे आपल्याकडे रेंज इथे अवेलेबल आहे? आमच्याकडे जर तुम्ही बघायला गेलात, जर एखाद्याला कमर्शियल ऑफिस घ्यायचं असेल, आज एखादा सर्वसामान्य माणूस असतो, तो आज मराठी उद्योजक आहे, तो हिंमत करतोय, कुठेतरी उभा राहतोय, त्याची कुठला व्यवसाय करतोय, त्यांच्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 45 ते 50 लाख पासून ऑफिस स्पेसेस सुद्धा अवेलेबल आहेत. 1 BHK पण 1 करोड पासून अवेलेबल आहेत. 2 BHK 3 BHK अगदी 4 BHK लॅविश फ्लॅट्स पण आमच्याकडे अवेलेबल. म्हणजे प्रत्येक बजेटमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आमच्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ड्रीम रियालिटीची USP काय असते, काय सांगाल? ड्रीम रिअल्टर्स आज जे आमचं नाव जे बनलेलं आहे आज ठाण्यामध्ये, आज आम्ही मेजर करून रिडेव्हलपमेंट मध्ये काम केलेली आहे. आणि मेन USP म्हणजे आमची बघायला गेलो तर वेळेत पोझिशन देणं आणि पण विथ क्वालिटी पोझिशन देणं. क्वालिटी कन्स्ट्रक्शन तर आहेच आहे, पण वेळेमध्ये सुद्धा पोझिशन देणं हाही खूप महत्वाचा भाग आहे. कारण की लोक जेव्हा घर घ्यायचं, एक सर्वसामान्य माणूस घर घ्यायला जातो, त्याच्या आयुष्याची ती सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. आज करोडोंमध्ये ठाण्यामध्ये रेट जे एवढे वाढलेले आहेत की करोडोंच्या खाली फ्लॅट मिळत नाही. एखाद्या चांगल्या लोकेशन मध्ये तुम्ही नौकळा पाचगडमध्ये घ्यायला, त्यांना भीती असते की त्यांना वेळेत पोझिशन मिळालं पाहिजे. आम्ही वेळेत डिलिव्हरी देतो. आमचा एकही प्रोजेक्ट कधी थांबलेला नाहीये, काही नाही कोणत्याही कारणासाठी. आणि ते पण विथ क्वालिटी आम्ही कन्स्ट्रक्शन. ही मी बोलेल की आमच्या ग्रुपची मेन USP, त्यामुळेच आमचं आज नाव बनत चाललेलं आहे. एक्झॅक्टली. आता आपण बरेचसे एक प्रोजेक्ट आपण अर्धा मिनिटात सांगा त्याचं वैशिष्ट्य काय आहे. इथे ड्रीम नित्यानंद दिसतोय, कुठे आहे आणि त्याचं काय USP आहे? आमचा ड्रीम नित्यानंद हा जो आहे आपल्या खूप अपकमिंग लोकेशन मध्ये आहे. तुम्ही बोलू आपला ठाणे नवीन जो रेल्वे स्टेशन जो आपला बनतोय बरोबर ठाणे आणि मुलुंडच्या मध्ये, त्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अपकमिंग लोकेशन आहे. तिकडे आमच्याकडे बजेटमध्ये घरं आहेत. 1 BHK 2 BHK 3 BHK. आज जो मेन मूळ जो आपली सिटी आहे नौकळा पाचपकाडी, इकडे रेट खूप जास्त वाढलेले, त्यामुळे लोक घोडबंदरला जावं लागतंय, कासरवाडीला जायला लागतंय. तर तिकडे न जाता शहराच्या जवळ बजेटमध्ये चांगली घरं आम्ही तिकडे दिलेली आहेत. त्याच्या बाजूलाच मला स्काय व्ह्यू दिसतो आहे, त्याविषयी सांगा.
ड्रीम स्काय व्ह्यूचा मुलुंड वेस्ट मध्ये सर्वोदय नगर जवळ प्रोजेक्ट आहे. तोही एक चांगला प्रोजेक्ट आहे. चांगले 2 BHK आणि 3 BHK प्रीमियम रेसिडेन्शियल तिकडे अवेलेबल आहे. राईट. अगदी स्पेशियस 697 735 स्क्वेअर फीटचे 2 BHK तिकडे लॅविश आहेत. जे कुठे कुठे बऱ्यापैकी सगळे 2 BHK असेल 600-625 स्क्वेअर फीटचे छोटे छोटे काढतात. तिकडे आम्ही थोडे लॅविश काढलेले आहेत. राईट. त्यांना कोणती रिक्वायरमेंट. नेक्सस बद्दल तर तुम्ही बोललात, गिरिराज बद्दल सांगा. गिरिराज ही आमची डिलिव्हर्ड साईट आहे. जवळजवळ 2 वर्ष झाली त्याला ओसी येऊन. बरं. जय क्षमा शांती आपल्या भास्कर कॉलनीमध्ये राईट. म्हणून जुनी सोसायटी होती ती बरोबर. आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी घेतलेली. तोही प्रोजेक्ट जो त्यांचा प्रिव्हियस डेव्हलपर होता त्याकडून तो अडकलेला होता. मग आम्ही टेक ओव्हर केला आणि तो एक 3 वर्षामध्ये आम्ही कोविडच्या काळात ह्याला पोझिशन दिले. ड्रीम ग्रुपचं जे नाव बनलंय ते ह्या प्रोजेक्टमुळे झालं की कोविड काळामध्ये सुद्धा एवढा कॉम्प्लिकेटेड आणि अडकलेला प्रोजेक्ट आम्ही टेक ओव्हर केला आणि तो कम्प्लीट केला. अपूर्वाजी, मला सांगा की तुम्ही सुद्धा या संपूर्ण कंपनीमध्ये महत्वाची भूमिका अदा करता आहात. काय सांगाल ड्रीम रिलेटिव्ह विषयी, काय सांगाल आणि यांच्या प्रोजेक्ट विषयी काय सांगाल? आता ड्रीम रिअल्टर्स बद्दल सांगू तर आम्ही 10 वर्ष कार्यकारिणीत आहोत ठाण्यामध्ये. आमचे रिडेव्हलपमेंट मध्ये मेजर प्रोजेक्ट चालतात आणि जे पण आमचे तुम्ही प्रोजेक्ट बघाल ते एकदम सिटीच्या हार्ट ऑफ सिटी मध्ये आहेत. स्टेशनच्या अगदी 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरच आहेत आणि ते पण बजेटनुसार सगळ्यांना होतील असे. आमचं प्रत्येक प्रोजेक्ट बजेटनुसार पण सगळ्यांना म्हणजे बोलला जसं दादा बोलला की 40 to 45 lakhs पासून आमच्याकडे 4 ते 5 करोडची पण इन्व्हेंटरी आहे. आणि आमचे प्रत्येक प्रोजेक्ट वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत. म्हणजे कोणाला असं असतं की आम्हाला प्लिंथ मध्येच बाबा घ्यायचा आहे प्रोजेक्ट, त्याचे प्रोजेक्ट सुद्धा आहेत आणि जे म्हणजे रेडी प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या. आमचा ड्रीम एम्पायर करून एक प्रोजेक्ट आहे तो भास्कर कॉलनीमध्ये सुरू आहे. म्हणजे हायवे वरून दिसेल असे प्रोजेक्ट आहे. तो रेडी स्टेजवर आहे. असे बरेच प्रोजेक्ट प्रत्येक स्टेजेसवर आहेत. तर हे होते अपूर्वा मस्के आणि श्री आशुतोष मस्के, दोघंही आमच्या शोला जवळ. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में. शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो चले चले चलो